आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। हे रथी माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसानी। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची। हे रथी माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे। हे रथी माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। 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 दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाचा कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका। दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाने। वाह अरे वाह, क्या बात है। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास दुगा। हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम, कलंकांगदी ज्योतिकामुदी वक्त्रम, खलानी शिवादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा। श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। सेवेला गे से वक झालो, सेवेला गे से वक झालो। सेवेला गे से वक झालो, सेवेला गे से वक झालो। तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण। अवसामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। लागलो निज चरण, आवो स्वामी तुकया देवा, यावरी न करा सेवेला गी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरण, आवो स्वामी तुकया देवा, यावरी न करा। अभेरो 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 अभेरो। श्रीराम जानकी
श्री राम जानकी बेटे मेरे सीने में, श्री राम जानकी बेटे मेरे सीने में, श्री राम जानकी बेटे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम श्री राम जानकी बेटे मेरे सीने में, श्री राम जानकी बेटे मेरे सीने। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती नाही, आदि अंती अवसान. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनु हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग, विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून? आम्ही जन्मामध्ये आलोय तर एक देव आपला सखेला पाहिजे. एका देवाशिवाय सुख मिळणार नाही. मग तो देव कोणता आहे? आमच्या आई वडील रूपी देवता आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करावे. आणि हे जर प्राप्त केले तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण अनेक देवता जर प्राप्त करायला निघालात तर महाराज म्हणतात एका देवाशिवाय तेने विना जीवा सुख नोहे. मग आम्ही काय करावं? ए रती माईके दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसान. आणि हे करत असताना महाराज म्हणले अविनाश करी आपुले आईसे लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि हे सगळं केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसान. विठ्ठल विठ्ठल. अभंग गोड निवडलेला आहे. आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? आवाज जरा गोंधळ करतोय मला कळतंय, पण फक्त बार काय नाही का. आज या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपल्या जगतात मध्ये आल्यानंतर देव जोपासायला सांगतात. आणि ज्यानं देव जोपासलाय त्यानं महत्वाचं गणित जोपासलं. आम्ही सुद्धा या जगतामध्ये आलात तर तो देव जोपासण्याची गरज आहे. आणि म्हणून गोड असा परिहार या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मांडतात. थोडासा आवाज पुढं कमीच पडतो, लोकांना काहीच ऐकायला जात नाही. थोडासा याचा आवाज, याला कोणती ॲम्प्ली जोडली त्याचं बघा ना. थोडासा पुढचा आवाज, मला इकडचं नको, इकडचा कमी आला तरी चालेल, पण लोकांना ऐकायला गेलं पाहिजे. द्या बरं अजून पुढचा आवाज. हॅलो हॅलो. जातच नाही, त्यांचं काही प्रतिक्रियाच नाही. पुढून येतोय आवाज माझा तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय आवाज? मागून काहीच प्रतिक्रिया नाही, म्हणजे आवाज पुढपर्यंत जात नाही. हॅलो. जास्त गोंगाट होता, थोडासा कमी. हां बस. हां. आज या कीर्तन रूपी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज गोड असा परिहार देतात, गोड असा परिहार देतात. आज खरं तर आज आपण वैकुंठवासी मुरलीधर बारकू शिंदे आणि पार्वताई मुरलीधर शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे.
उपस्थित असताना शिंदे परिवारानं केलेला गोड असा सोहळा इतका गोड आहे की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना त्यांच्या मागं 3 मुलं आहेत. त्यामध्ये सुदाम दादा आहेत जे नगरपालिकामध्ये काम करतात. आदरणीय संतोष दादा आहे, आपल्या संगमनेरमधली प्रसिद्ध भेळ आदरणीय संतोष दादा आहेत. आदरणीय संजय दादा आहेत. मला वाटतं कॉलेजमध्ये डेरल कॉलेज बरोबर ना, डेंटल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत. गोड असं सगळ्यांचा परिहार आहे आणि खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. बारकू दादांना खरं तर आदरणीय मुरलीधर दादांना आणि आमच्या पार्वताईला आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असा मंडप आहे, गोड असा हॉल आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मागं नातवांचा मोठा परिवार आहे. आदरणीय विशाल दादा असतील, सचिन दादा असतील, पंकज दादा असतील, आदरणीय संकेत दादा असतील, विराज दादा असतील, आदरणीय कल्याणीताई असतील, ज्ञानेश्वरीताई असतील, शीतलताई असतील, सुवर्णाताई असतील, असा परिवार. आणि मला वाटतं 2 बहिणी, त्यामध्ये ज्योतिताई आहे, सुमनताई आहे आणि खरं तर मीराबाई आहेत. असा परिवार, अशा मुली आहेत आणि खरं तर या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असे गायनाचार्य मंडळी आदरणीय शिवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय ज्ञानदादा या ठिकाणी, आमचे निलेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. हर्षल दादा आहेत. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. पवारांचा साऊंड आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात माझ्या सगळ्या बहिणी आहेत, मुक्ताजना, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक पायावरी वारकरी संतांच्या, संतांच्या मस्तक एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं माणसाचं हास्य दादा कधीतरी गोडाचं असावं. किती गोड असावं. या जगतामध्ये एवढ्या पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालाय. कशा करता आलोय आपण? आपण जे कारण आहे हे कारण आहे आपलं सत्कर्माचं. आणि ज्यानं सत्कर्माचं कारण शोधलं ना त्याचं जन्माचं गणित सार्थकी लागलं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, गातलिया भय नरका जाणे. मग आम्ही सत्कर्म करण्याकरता आलोय. आणि सत्कर्म काय बरं का हे ऐका, सत्कर्म जर काय असेल तर ते आपल्या आई वडिलाची सेवा आहे, देशाची सेवा आहे, साधू संतांची सेवा आहे. मग हेच सत्कर्म माणसानं करावं. पण हेच जर केलं नाही तर महाराज म्हणले जन्म व्हायला जाईल. अशी वेळ नाही आली पाहिजे की जीवनात आपण शेवटी म्हणलं पाहिजे की आम्हाला जन्माला आलोय आणि आम्ही काय केलंय असं म्हटलं नाही पाहिजे. एका ठिकाणी वर्णन आहे, क्या किया क्या किया क्या किया रे, थोड़ा शार्प ट्रबल, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, वाह, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, क्या किया, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया. पाना था उसको तो खो दिया. संत समागम को भूल गया रे, हरि भजन को भूल गया. संत समागम को
गया, संत समागम को भूल गया रे, हरि भजन को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया, जीवनात जीवनात जे मिळवण्याकरता आलोय ते मिळवलं पाहिजे आणि मिळवलंच पाहिजे. काय जीवनातली खरी व्यथा, आम्ही आमच्या आई वडिलाची सेवा करणं हे जन्मातलं एकमेव गणित आहे. आणि ज्यानं सेवाच केली नाही त्याच्या जन्मातलं महत्वाचं गणित काय. मग ते म्हणतात ना, जन्माला आला, बोला ना हे आई बोला की, जन्माला आला आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला. जन्माला आलात ना तर कधीतरी आई वडिलाचं ऋण आभार व्यक्त केले पाहिजे. आज मी शिंदे परिवाराचा आभार व्यक्त करल. आज त्यांनी नावच देताना वडिलांच्या फोटोच्या वर, आईच्या फोटोच्या वर तीर्थरूप दिलंय. काय नाव दिलंय बोला, मी बघितलं आल्या काय नाव दिलंय फोटोच्या वर, तीर्थरूप वडील आणि तीर्थरूप आई. आई तीर्थापेक्षा पण मोठी आई आहे आणि तीर्थापेक्षा पण मोठे वडील आहे. आई वडिलासारखं मोठं जगात कोणी नाही, म्हणून आई वडिलाची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणून आम्ही सुद्धा सेवा केली पाहिजे. कसली, आई वडिलाची. आज माझी खरं तर ज्योतिताई आली या कीर्तनात, आली ना? ज्योती अक्का आली का? कुठं बसली आहे ज्योती अक्का? आली का? आलेली आहे. मला वाटतं सुमन अक्का सुद्धा आलेले आहेत आणि मला वाटतं मीरा अक्का सुद्धा आल्यात ना. तिघी जणी आल्यात का? आल्यात ना तिघी जणी. आज या तिघींनाही जरी विचारलं आके तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर या तिघींच्या डोळ्यात पाणी येईल. त्या तिघी जणी सांगतील की दादा माझं माहेर तिथपर्यंत आहे जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे, तोपर्यंत माझं माहेर. आई वडिलाचं गणित लय मोठं आहे. आई वडील मोठेच आहे. आई किती मोठी आहे, आई बद्दल बोलून जाईल. आई तुझ्यासारखं नाही मोठं गुणी. पार्वताई बद्दल बोलतोय, अरे आई बद्दल शब्द लिहिलेत मी येताना. आई इतकी मोठी आहे की आई इतकं मोठं कोणी नाही. म्हणून कबीरदास महाराजांचे शब्द आहे, सबसे बडी हे माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. आई सारखं मोठं जगात कोणी नाही, म्हणून आई मोठीच आहे बर का. आई किती मोठी आहे, आई बद्दल लिहिलंय मी. अगं आई काय करते तू आई? हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. तुझ्याची मुखल्या बाजी हे आई गा, तुझ्याची मुखल्या बाज कच कुछ बुझाय कोई. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई इतकी मोठी बर का संजय दादा, आई इतकं मोठं कोणी नाही. म्हणून बोलून जाईल आई बद्दल. आई तू किती गोड आहेस,
बर का हर्षलजी, आई इतकी मोठी आहे, विशालजी इतकी मोठी आहे बर का मामा, इतकी मोठी आई इतकं मोठे कोणी नाही. सुनील दादा बर का आई बद्दल बोलून जाईल. जीना 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 रे उठा गुलाल माही तेरी चुनरिया लहरावे, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा वो माही, माही रे माही रे, तेरे बिन में तो अधूरा रहा. जीना जीना रे उठा गुलाल माही तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उड़ा गुलाल माही तेरी चुनरिया लहराए. आई इतकं मोठं कोणी नाही. बोलू का आई बद्दल थोडा बिको कमी. ए आई, तुम्ही माहेराला यायच्या, माहेराला माहेरी आल्या त्या तुमच्या बारीक 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 तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती ग? कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? आई होती ना. आठवते का आई? आई इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच एका मराठवाड्यातल्या कवीनं लिहिलंय, काय लिहिलंय माहिती का? दादरा दादरा हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मध्ये तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगतो होत्या होतो जेवताना, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पाना. ए तवा मले पिठामध्ये पाणी टाकून मले पाचत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मध्ये तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. म्हणून माझं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे, आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे माहिती का? आज या शिंदे परिवारातल्या मुलांनी आई वडिलाला जीव लावलंच लावलं, पण आमच्या नातवंडांनी सुद्धा आजी आजोबांना जीव लावलं का नाही? आजोबावर आणि आई आजीवर कसं प्रेम करावं हे आमच्या शिंदे परिवाराकडून शिकावं. म्हणून बोलून जाईल, आजी मोठी आहे आणि बाबाही मोठेच आहे. एका ठिकाणी वर्णन आहे, गेल्यानंतर रडण्यापेक्षा जोपर्यंत ती जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करावं. एका ठिकाणी गोड वर्णन आहे, मेल्यावर ते रडतो कशाला, उगीच तान नको दे मोगशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुला पाहून जीवन जाळीले रे बा, कुणी नाही पाणी पाजले, मी तुझ्या सावी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. अजून काय आई बद्दल? आई गोड
गोडच आहे. जग से हारा नहीं मैं तुझसे हारा हूँ माही. माही रे माही रे माही रे तेरे बिन में तो अधूरा जीना जीना रे उड़ा गुलाल भाई रे तू नरिया रे राए जीना रे उड़ा गुलाल भाई रे तू नरिया रे राए लहरा. आई आई मोठीच आहे. आवाज थोडासा आवाज द्यायचा, बाकी कमी करा. आई इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे. आई इतकं मोठं कोणी नाही. आईच्या नावातच देव आहे. माहिती का आई? बरं का हे आजे ऐका बरं का, आईच्या नावातच देव आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर जिथं राहतो त्याचं नाव आहे, त्या देवाचं नाव आहे आपली आई. मला वाटतं आईवरच प्रेम असावं. बरीच लोक म्हणतात हे आई तुला काय कळत नाही म्हणतात ना. बोला ना जरा. म्हणतात ना आपल्याकडचे लोक, बाबा ओ बाबा म्हणतात ना बरीच लोक, आई तुला काय कळत नाही तू शांत राहा. कृष्णा दादा बरं का, बरीच लोक म्हणतात. सर्वेश दादा मला वाटतं बरीच लोक म्हणतात. पण मला वाटतं आईला कळत जर नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्कीच भरवली असती. आईसारखं मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर आणि प्रेम असावं आपल्या बापावर. बाप सुद्धा तितकाच मोठा आहे. किती मोठा आहे माहिती का? तुकोबारायचे शब्द आहे, बाप करी जोडी लेकुराचे मोडी 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 आपुली कुर्बानी बाळगोणी आपुली काय असतो बाप? हा बारीक बारीक. हा तुम्हाला आठवतंय आज आमच्या मुरलीधर दादांबद्दल मी बोलणार आहे. संजय दादा बरं का माझं म्हणणं आहे, आईबद्दल सगळेच बोलतात. आईबद्दल हे आई बरं का, आईबद्दल सगळ्यांच्याच मुखातून तुम्ही ऐकलं असेल. पण मी आज बाप सांगू का? ऐकायचं तुम्हाला? बाप ऐकायचंय? लहानपणी आई उचलून घ्यायची आपल्याला. कोण उचलून घ्यायची? बोला ना तुम्ही. जरा बोलले तर फार बरं. कोण उचलून घ्यायची? आई उचलून घ्यायची दादा आपल्याला. ना आई उचलून घेताना, आई आपल्याला उचलून घेताना पुढे घ्यायची. पुढे घ्यायची, कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना बोला ना, बाप पुढे उचलून घ्यायचा. बाप खांद्यावर घ्यायचा ना, का उचलूनच नव्हता घेत? बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. खांद्यावर. तुम्हाला माहिती का आईकडेवर का आणि बाप खांद्यावर का? तर त्याबद्दल मी बोलून जाईल. आई लेकराबद्दल हा विचार करते. मॉनिटर आई लेकराबद्दल हा विचार करते की जे मी बघितलंय, जे मी बघितलंय ना ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून आईकडे वर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाचं वर्णन मोठंच आहे. म्हणून वर्णन आहे, माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना,
उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती दिगळ सोडलेली त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती दिगळ जोडलेली मला कसं होतया मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना कुणी बाबा म्हणताना उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना तो या गोष्ट बापाची सांगताना बाप मोठा आहे म्हणून एका ठिकाणी वर्णन आहे आपुली कुर्बानी वाला बोली आपुली कुर्बानी वाला बोली एकाएक केला निराशी सदने एकाएक केला निराशी आज या कार्यक्रमामध्ये आमच्या मुरलीधर बाबांबद्दल आणि आमच्या पार्वताईबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझं म्हणणं आहे बरं का दादा कीर्तनकारांना किती आई सांगून द्या किती बाप सांगू द्या तो पूर्ण करता येत नाही विषय किती जरी लांबवला आई वडिलासारखं मोठं नाही गड्या कोणी मला वाटतं जीवनात कोणी पाठीशी नसलं तरी चालल पण जीवनात आपल्या आई वडील आपल्या पाठीशी असावे कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही म्हणूनच आई वडिलासारखं दैवत नाही मला वाटतं पंढरपूरला जाण्यापेक्षा माणसानं बरं का पंढरपूरला जाण्यापेक्षा आळंदीला जाण्यापेक्षा माणसानं घरातलं पंढरपूर करावं घरातली आळंदी पाहावी आणि ती आळंदी म्हणजे ते पंढरपूर म्हणजे आपल्या आई वडील आहेत आई वडिलासारखं पंढरपूर नाही आणि आई वडिलासारखी आळंदी नाही म्हणूनच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की एक देव करावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने विना जीवा सुखान होये तेने विना जीवा सुखान होये रती माये गे दुखाची जननी रती माई गे दुखाची जननी रती माई गे दुखाची जननी रती माई गे दुखाची जननी चला हा हे रथी माई दुखाची जननी हे रती माई गे दुखाची जननी दुःखाची रती माई गे दुखाची जननी हे रती माई गे दुखाची जननी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी शिकवलंय काय म्हटलेत माहिती का महाराज एकच देव आपलासा करा काय सांगितलंय बोला बोला आवाज येतो ना माझा काय सांगितलंय आजे बोल काय सांगितलंय एक देव आपलासा करा का रोज एकमेकाची पाय धरा असं नाही
महाराज तुकाराम महाराज शिकवतात की जीवनात अशा एकाच व्यक्तीचे चांगले पाय पकडावे की ते पाय पकडल्यानंतर जीवनात दुसऱ्या कोणाचे पाय पकडायची माणसाला गरज लागणार नाही. म्हणून एक कोण व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे आपले वडील आणि आपली आई. आईसारखं दैवत नाही, म्हणून आई वडिलाची प्राप्ती करावी. मग ही जर केली तर हेच आमचं वर्णन आहे. 12:30 वाजून 5 मिनिटांना महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. मग एक देव आपलासा करावा. आणि हेच ऐकलं नाही तर काय होईल, काय होईल? हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल. टाळी वाजवायची, टाळी. संपलंय आपलं कीर्तन, संपलंय. हा बसलेली मंडळी हाताची घडी सोडायची, हाताची टाळी वाजवायची. टाळी, टाळी वाजवा, टाळी. आवाज येतोय का? टाळी वाजवा की. हा हे जरी नाही काल तरी दुसरं आहे. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल. जरा ती शेवटी बा काळ बांधून नेई. जरा ती शेवटी बा, जरा ते शेवटी बा काळ बांधून देईल. जरा ते शेवटी बा. टाळी वाजवा ना, टाळी. असं हा, वा वा, क्या बात आहे. एकाच नारदनी आमची काय बाजा येईल. हे एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. एकाच नारदनी काय बाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 माधवारी बोले बोले तो देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोले बोले तो देख. पिंगळा माधवारी, हे पिंगळा माधवानी बोल बोल तो देखा. पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी बोल बोल तो देखा. पिंगळा माधवानी. हे वर्धमान घोटे दादा, वर्धमान घोटे, खोटे दादा वर्धमान खोटे. वर्धमान घोटे दादा, वर्धमान घोटे. वर्धमान खोटे दादा वर्धमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्धमान घोटे. लटके न बोला आम्ही वर्धमान खोटे. दौर मिरवितो टुकटुक ऐका तुम्ही. दौर मिरविता तुम्ही डुकडुक ऐका. तुम्ही टुकटुक ऐका. तुम्ही डुकडुक ऐका. टुकटुक ऐका. डुकडुक ऐका. पिंगळा 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 माधवारी. बोल बोल तो देखा. पिंगळा माधवानी, हे पिंगळा माधवानी बोल बोल तो देखा. पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी बोल बोल तो देखा. पिंगळा माधवानी. करोनी मुजिद हो, करोनी मुजिद प्रेम घाली हृदयात. दादा हा, दान मागायचं आलो, दान मागाय. ओ दान मागायचं आलं. दान मागायचं, दान मागायचं आलं. दान मागायचं. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरा बारी. सावधोनी भजनी लागा देव करा गैवारी. मा आजा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वारी, वारी, हा नाथ महाराज म्हणले एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा माधवारी बोले बोले तो देखा. पिंगळा माधवारी. मग आम्ही हे जोपासलं पाहिजे. आणि हे जोपासायचं कसं तर महाराज म्हणले आपुला तो एक
देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. मग त्याच देवाचे एकदा भजन विठोबा रखुमाई बाबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोई. हे रती माई के दुःखाचे जन ते नाही आधी अंती अवसान. वेळ संपलेला आहे. 1:15 वाजलेले आहेत. जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा आपण प्रयत्न करतोय. झालेली सेवा मुरलीधर बाबांच्या आणि पार्वताईच्या चरणाजवळ समर्पित करतोय. पुनश्च एकदा ही सगळी मुलं सुदाम दादा असतील, संतोष दादा असतील, संजय दादा असतील, ही सगळी मुलं माझ्या तीनही बहिणी, त्यामध्ये ज्योतिताई असेल, सुमन अक्का असतील, मीरा अक्का असतील, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. नातवंडांचा मोठा परिवार आहे. त्यामध्ये विशाल दादा आहे, सचिन दादा आहे, पंकज दादा आहे, संकेत दादा आहे, विरण दादा आहे, किरण दादा आहे, कल्याणीताई, ज्ञानेश्वरीताई, शीतलताई, सुवर्णाताई, असा मोठा परिवार. आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा एक शेवटची 2 मिनिटांमध्ये बैरवी होईल आणि त्यानंतर वारीला पूर्ण विराम दिला जाईल. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाचा समारोप केला जाईल म्हणून वाणीला पूर्णविराम. महाराज मंडळींचे सगळ्यांचे आभार. वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे सर्वेश महाराज सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा समर्पित करून मामा बरं का, झालेली सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. झाला शेवट हा गोड, शेवट हा गोड, शेवट हा गोड, शेवट हा गोड झाला, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. हे देवे पुरबिली कोडा, देवे पुरबिली कोड कोड, शेवट हा गोड झाला, शेवट हा गोड.
हा याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आज आमच्या पार्वताईच्या आणि आमच्या मुरलीधर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहे. आज ते म्हणत असतील याचसाठी केला होता तास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून आज म्हणत असतील ते गड्या, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आले निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या बरा. म्हणूनच त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ एवढं मागणं आहे. हे पांडुरंगा, हे दयागणा, हे विश्वव्यापका, हे पांडुरंगा, नक्कीच आमच्या या बाबांना, नक्कीच आमच्या या आईला तुझ्या चरणाजवळ जागा देशील एवढी प्रार्थना करतोय. आणि म्हणून विश्व माऊली दाडो बारायला सुद्धा प्रार्थना करतोय. माऊली 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 म्हणून आज माऊलीच्या चरणाजवळ प्रार्थना करत असताना शेवटची विनावाने, शेवटची विनावाने संत जनी परिसावे विसरतो झालेली सेवा समर्पित करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून आलेल्या सर्वांच्या वतीनं बाबांना आणि आईंना, आजींना आदरांजली व्यक्त करून आजच्या या वाणीला पूर्णविराम. सगळ्यांनी हात वर केले तर छान होईल. सगळ्यांनी एकदाच मस्त पैकी आणि मस्त मी सगळी जसं सांगल तसं टाळी वाजवायची. या एकदा 2 मिनिटं हात खाली घ्या. आज हे आपल्या कीर्तना करता आत्ता ज्यांची उपस्थिती लाभली, आदरणीय आमदार साहेब सत्यजित दादा तांबे, आदरणीय एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवायची. दादा या ठिकाणी उपस्थित आहे. चला हात वर करायचे, सगळ्यांनी हात वर करायचे. मी सांगल तशी टाळी वाजवायची. चला हा 1 10 तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.